रामकृष्ण हरी मंडळी. तर त्याचं आज असं झालं, सगळा स्वयंपाक झाला आणि नंतर लक्षात आलं की ताकाला पीठ लावलं आहे आणि कढी तर बनवायचीच राहिली. तर चला मग कढी बनवूया. तुम्हालाही शिकवते कढी कशी बनवायची असते. पातेल्यामध्ये 1.5 चमचा तेल घ्यायचं. त्यामध्ये जिरे, मोहरी, त्याचबरोबर ठेचलेला लसूण आणि 2 बारीक तुकडे करून मिरच्या घालायच्या. त्याचबरोबर 7 ते 8 पानं कढीपत्ता घालायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला तेलातच तळून घ्यायची आहे, म्हणजे कोथिंबीर हिरवीगार राहते. त्यानंतर जे आपण पीठ लावलेलं ताक आहे ते घालायचं आहे आणि ते आता आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून जे बेसनचं पीठ आहे त्याची गुठळी होणार नाही. कढीला छानशी उकळी येईपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं आहे. पहा बरं, मी बनवलेली कढी कशी सुंदर दिसत आहे. तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या जेवायला बघा.